रात्रीचे 12:30 वाजले होते. आकाश काळ्या ठिक्कर पडलं होतं आणि त्यात तारे तुरळक चमकत होते. कोणी सातारा महामार्गावर गाडी सुसाट धावत होती. मी अनिकेत गाडी चालवत होतो आणि बाजूला माझा कॉलेजमधला मित्र विक्रांत बसला होता. आम्ही दोघेही एका प्रोजेक्टच्या कामासाठी साताऱ्याला गेलो होतो आणि काम आटोपून परत पुण्याला निघालो होतो. दिवसभराच्या धावपळीने आणि रात्रीच्या शांततेमुळे विक्रांतला कधी झोप लागली कळलेच नाही. मी एकटाच गाडी चालवत होतो. FM वर जुनी गाणी लागली होती आणि बाहेर रस्त्याच्या कडेला असलेले दिवे वेगाने मागे पळताना दिसत होते. कात्रजचा बोगदा मागे टाकून आम्ही पुढे आलो आणि महामार्ग आधी निर्जन वाटू लागला. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ बरीच कमी झाली होती. अचानक FM वरील गाणं थांबलं आणि फक्त घर असा आवाज येऊ लागला. मी थोडं चॅनल बदलून पाहिलं पण काही फायदा झाला नाही. असू दे, रेंज नसेल असं म्हणून मी FM बंद केलं. आता गाडीमध्ये फक्त इंजनचा आणि चाकांचा रस्ता घासण्याचा आवाज ऐकू येत होता. बाहेर पूर्ण सामसूम होती. थोड्या वेळाने मला रस्त्याच्या कडेला एक जुनं जीर्ण झालेलं पण मोठं पिंपळाचं झाड दिसलं. त्याच्यावर लाईटचा एकही प्रकाश पडत नव्हता आणि ते काळोखात अधिकच भयानक वाटत होतं. त्याच्या फांद्यांची कोणीतरी 2 लाल झेंडे बांधले होते. मी सहज म्हणून त्या झाडाकडे पाहिलं आणि मला क्षणभर असं वाटलं की त्या झाडाच्या एका फांदीवर कोणीतरी बसलेलं आहे. पण दुसऱ्या क्षणी ते दिसेनासं झालं. डोळ्यांचा खेळ असेल असं म्हणून मी दुर्लक्ष केलं. गाडी पुढे जात होती. अचानक रस्त्याच्या मधोमध एक काळा कुत्रा आला. मी पटकन ब्रेक दाबला. गाडी थांबली पण तो कुत्रा तिथे नव्हता. तो जणू हवेत विरून गेला होता. काय होतं हे मी स्वतःला विचारलं. माझ्या कपाळावर घामाचे कण जमा झाले होते. मी विक्रांतला उठवायचा विचार केला पण त्याला शांत झोपलेलं पाहून वाटलं उगाच त्याला घाबरवायला नको. मी पुन्हा गाडी सुरू केली आणि हळूहळू पुढे जाऊ लागलो. काही मिनिटांनी मला डाव्या बाजूला एक जुनी विहीर दिसली. तिच्या बाजूला एक लहानसा अर्धवट पडझड झालेला गणपतीचा चौतारा होता. मला आठवलं आम्ही साताऱ्याला जातानाही ही विहीर पाहिली होती पण तेव्हा ती इतकी भीतीदायक वाटत नव्हती. आता मात्र त्या विहिरीतून एक गोंधळलेला आवाज येत असल्यासारखं वाटलं, जसं कोणीतरी आतून मदतीसाठी हाक मारत आहे. मी गाडीची काच खाली केली पण आवाज अस्पष्ट होता. मी काच पुन्हा वर केली. मी गाडीचा वेग वाढवला. आता थोडा भीतीचा आणि अनिश्चिततेचा अनुभव येऊ लागला होता. मी माझ्या मनाला समजावलं की हे सर्व रात्रीच्या शांततेमुळे आणि झोपेच्या कमतरतेमुळे होत आहे. थोड्या वेळाने मला पुन्हा तोच पिंपळाचं झाड आणि ते लाल झेंडे दिसले. हे कसं शक्य आहे मी विचार केला. मी खूप पुढे आलो होतो. मी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 1 वाजले होते. मी गाडी थांबवली आणि खाली उतरलो. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. मी फोन काढला पण सिग्नल नव्हता. मी GPS पाहिलं. त्यात मी अजूनही कात्रजच्या बोगद्याच्या आसपास असल्याचं दाखवत होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तर खूप पुढे आलो होतो. मी परत गाडीत बसलो आणि विक्रांतला जोराजोराने हादरून उठवलं. विक्रांत, उठ, आपल्याला चकवा लागलाय, मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो. विक्रांत डोळे चोळत उठला. काय झालं रे इतक्या रात्री? मी त्याला सगळं सांगितलं. पिंपळाचं झाड, कुत्र्याचं गायब होणं, विहिरीतून येणारे आवाज आणि GPS वर दिसणारं ठिकाण. तोही हा बघला. पण हे कसं शक्य आहे? आपण तर इतका प्रवास केला. आम्ही दोघेही गोंधळलो होतो. मी पुन्हा गाडी चालू केली आणि खूप हळू चालवू लागलो. आम्ही पुन्हा तोच रस्ता, तीच विहीर आणि तेच पिंपळाचं झाड पाहिलं. आम्ही एकाच ठिकाणी गोल फिरत होतो. अनिकेत, आता काय करायचं? विक्रांतच्या आवाजात भीती होती. मी विचार करत होतो. मला अचानक आठवलं
माझ्या आजोबांनी एकदा सांगितलं होतं की अशा वेळी गाडी थांबवून गाडीच्या चाकांभोवती रेषा काढायची आणि मग गाडी उलटी फिरवून थोडं अंतर जायचं. हे उपाय अंधश्रद्धा वाटत असले तरी त्या क्षणी मला दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. मी गाडी थांबवली, खाली उतरलो आणि हातात मिळेल त्या दगडाने चाकाभोवती रेषा काढल्या. विक्रांत गाडीतून खाली उतरलाच नाही. मी पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकली. मी हळूहळू गाडी मागे घेऊ लागलो. काही मिनिटे मागे गेल्यानंतर मला एक लहान देऊळ दिसलं. ते अगदी रस्त्याच्या कडेला होतं आणि तिथे एक जुना दिवा मिणमिणत होता. मी गाडी थांबवली. आपण इथे कधी आलोच नव्हतो, विक्रांत म्हणाला. मी गाडी पुढे घेतली आणि त्या देवळापाशी पोहोचलो. देवळाच्या समोर एक वृद्ध बाई बसलेली होती. तिने पांढरी साडी नेसली होती आणि तिचे केस विस्कटलेले होते. तिने आमच्याकडे पाहिलं आणि गोड हसू लागली. कुठे चाललात एवढ्या रात्री? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आम्ही पुण्याला चाललो होतो, पण आम्हाला चकवा लागलाय, मी म्हणालो. ती हसली. इथे अनेकदा लागतो चकवा, विशेषतः अमावस्येच्या रात्री, आणि आज अमावस्या आहे. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहिलं. आम्ही अमावस्या कधी तपासलीच नव्हती. तुम्ही मागे जा आणि जोपर्यंत तुम्हाला एखादी मोठी वळणाची जागा दिसत नाही तोपर्यंत मागेच जा. जिथे एक मोठा वटवृक्ष आहे त्याच्या खाली एक छोटा मारुतीचा चौतारा आहे. त्या मारुतीला नमस्कार करा आणि मग पुढे जा, तिने सांगितलं. आणि आम्ही पुढे गेलो. तर काय होईल? विक्रांतने विचारलं. पुढे गेलात तर हाच रस्ता तुम्हाला नेहमीसाठी फिरवत राहील आणि मग तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही, ती बाई भयान आवाजात म्हणाली. तिच्या आवाजातील थंडीने आमच्या अंगावर काटा आला. आम्ही त्या बाईचे आभार मानले आणि तिने सांगितल्याप्रमाणे गाडी मागे घेतली. काही अंतरावर आम्हाला खरोखरच एक मोठी वळणाची जागा आणि तिथे एक प्रचंड मोठा वटवृक्ष आणि त्याच्या खाली मारुतीचा छोटासा चौतारा दिसला. आम्ही गाडी थांबवली. मी आणि विक्रांत दोघेही खाली उतरलो. मारुतीला मनोमन नमस्कार केला आणि डोळे मिटून घेतले. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि आता हळूहळू पुढे निघालो. मी पुन्हा GPS लावलं. यावेळी GPSवर मी जेजुरीच्या पुढे असल्याचं दाखवत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही त्या गूढ चकव्यातून बाहेर पडलो होतो. ती रात्र आजही माझ्या स्मरणात आहे. पुणे-सातारा महामार्गावरच्या त्या अनपेक्षित चकव्याने मला जीवनात एक असा अनुभव दिला जो मी कधीच विसरू शकणार नाही. ती वृद्ध बाई कोण होती, ती विहीर, ते पिंपळाचं झाड आणि तो अदृश्य कुत्रा यांचं गूढ आजही मला कळलेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की काही रहस्य ही रहस्यमय राहण्यातच त्यांची खरी भीती दडलेली असते. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.